खेळायला राहिलेली। आई वडील गावातल्या विद्यालयाला प्राध्यापक होते, तर आम्ही 2-2 महिने मामाच्या गावाला राहायचो। म्हणून मामाच्या गावाला राहिल्यामुळे तेथील जो ग्रामीण भाग असतो म्हणजे आयराणी भाषा, बिलाऊ भाषा, या भाषांचा पूर्ण अभ्यास झाला आणि तो अभ्यास मला नोकरीच्या ठिकाणी कामास आला। कारण आमची जिल्हा परिषदची नोकरी खेडेगावांमध्येच असते, त्यामुळे तिथल्या पालकांशी विद्यार्थ्यांशी जर त्यांच्या बोलीभाषेत बोललं तर ते आपल्या अधिक जवळ येतात। मी जिजामातेला 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। मी जे 1984 ला 10वी सुटली तर दादा म्हणायचे की तेव्हा 10वी नंतर डीएड होतं। माईची इच्छा होती की माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर माझ्या मुलीने तरी शिक्षिका बनावं, पण माझे वडील नाहीच म्हणायचे। दादा म्हणायचे की नाही 11वी-12वी कर, बीएससी कर, बीएससी नंतर बीएड कर। दादांना मराठी शाळेचे शिक्षक आवडायचे नाही, कारण दादांच्या कॉलेजला जिल्हा परिषदचे शिक्षक प्रशिक्षण घ्यायला जायचे आणि दादाच त्या वर्गाला शिकवायचे। ते शिक्षकांचं दादा म्हणजे निरीक्षण करायचे की ते प्राथमिक शिक्षक जे असतात ते 1-1 रुपयासाठी हे करतात, म्हणजे त्याचा विरोध ना की तू डीएडला जाऊच नको, पण माझ्या आई म्हणे नाही डीएडच करायचंय। मग माझ्या आईच्या हट्टामुळे मग डीएडचा फॉर्म भरला मग मी, आणि माझा नेमका नंबर वडिलांच्याच कॉलेजला लागला आगावाच्या। पण 2 वर्ष डीएड केलं मी, पण दादा माझ्याशी तिथं कॉलेजमध्ये शिक्षक म्हणूनच बोलले। असं वडील म्हणून कधीच त्यांनी मला असं